नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका नव्हे, प्रत्येकाला एकमेकाला शेअर करा. रिक्षाचा स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे आणि कामधंदा लागेपर्यंत त्याला परमिट दिलं जातं. इथं मोठं परप्रांतीय लोकांनी परमिट बेकायदेशीरपणे मिळवलेली आहेत. खोटी कागदपत्र देऊन मराठी रिक्षा चालकांनी रिक्षाची परमिट काढा, 15 वर्षाचा दाखला काढा, पोलीस रिपोर्ट काढा. लायसन बिल्ले नसतील तरी तुम्ही ते काढू शकता. काम कुठलं बंद नाही हे लक्षात ठेवा. मराठी बोलता यावं लागतं. मराठीची परीक्षा द्यावी लागणार आहे. तुमच्याकडं आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटिंग कार्ड ही कागदपत्र असतील तरच ते त्याला परमिट मिळणार आहे. आणि हे सगळे पेपर ऑनलाईनला अपडेट करायचे असतात. तर आपला व्यवसाय आपण करायचा आणि रिक्षाला जे परमिट दिलं जातं ते 5 वर्षासाठी दिलं जातं. असं कुठलंही 15 वर्षासाठी दिलं जात नाही. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी कुणाची आता गाडी जी आहे भाड्यानं चालवूच नका. आता स्वतःचं परमिट, स्वतःचं गाडी, प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. आणि अनेक काही बँका वगैरे खिचून आणलेल्या गाड्या ते विकतात. भावनेच्या भरात जाऊन त्या गाड्या घेण्याची काहीही आवश्यकता नाही. ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्या नावावर कर्ज आहे, बँकवाल्यांना तो बघून घेईल. दुसऱ्याची गाडी विकत घेणं परवान्यासह हा मोठा गुन्हा आहे आणि विकणाराचा बी गुन्हा आहे. बँकेला कुठलीही राईट नाही की परवान्यासकट ती गाडी विकायची. त्याच्यामुळं त्याच्या गाडीचं काय करायचं तो बँक आणखीन तो परवानाधारक करेल, पण दुसऱ्याचं परमिट वापरणं हा गुन्हा आहे. आणि प्रत्येकानं स्वतःचं परमिट काढा. स्वयंरोजगार आहे हा. कागदपत्र ही प्रत्येकानं घ्यायची आहेत, नियम पाळायचे आहेत. ज्या रिक्षावाल्यांनी मीटर पासिंग केलेली नाही त्यांनी ताबडतोब मीटर पासिंग करा. दररोजचा 50 रुपये हा दंड वाढत आहे. तात्काळ करा पासिंग जाऊन. दररोजचे 50 रुपये तुम्हाला दंड लागत असतोय. शिवाय ज्या जुन्या रिक्षा टॅक्सीना काय वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेले नाहीत त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा, बुकिंग करा. व 16 ऑगस्टपासून कारवाई ही होणारच. 1000 रुपये त्याला दंड होणार आहे. शिवाय कुठलंही RTO अधिकारी त्याचं काम करणार नाहीत. त्याच्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे की वेळेत आपली कामं करायची. RTOची पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा चालू झालेली आहे. RTOला न जाताच ही कामं होतात. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा, एकमेकाला शेअर करत राहावा. आधार OTP द्वारे हे काम होतं.